याची वेळ आली. जिल्ह्यात असूनही अनेकदा माझ्या तब्येतीच्या कारणामुळे बोलू शकत नव्हतो. आज आपल्या सर्वांना बोलवलंय, आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. परवा दिवशी आपल्या या बीड जिल्ह्यात पुन्हा संबंध माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि एक फार मोठा उच्चाभ्रू जो स्वतः उज्ज्वला किरण नावाने कोचिंग क्लासेस घेत होता. उमा किरण परवा दिवशी ही घटना बाहेर आली त्यावेळेस कळालं की एका आपल्या भगिनीला 1 वर्षापासून तिचा लैंगिक छळ केला जातो. 1 वर्ष आमची ती भगिनी लैंगिक क्षण सगळं सहन करते आणि करणारा हा जो व्यक्ती तो या कोचिंग क्लासचा मालक आहे. एक नाही 2 व्यक्ती आहेत. विजय पवारचं नाव आहे आणि खाटोडे नावाचे हे 2 खाटोकर. यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे. या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले. आणखीन काही माहिती आपल्याला देतोय. रात्री गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते. हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे. ते का होते, काय असं कारण आहे, काय त्यांचे कनेक्शन आहेत, फायनान्शियल आहेत, नॉन फायनान्शियल आहेत, क्लासमेट आहेत, काय नेमके. खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती की इथं मुलींवर अत्याचार होतोय, लैंगिक अत्याचार होतोय, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय. आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी म्हणून सुद्धा या अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही किंवा आजही असे प्रकरण त्यांच्याकडनं चालू झाले असतील. अशा अनेक भगिनी आमच्या असतील की ज्यांचा छळ यांनी केला पण त्यांनी एक अक्षराने सुद्धा पुढे कुठं आले नाहीत. का तर आपली इज्जत बळी. शेवटी इज्जतीला सगळेजण घाबरतात. अशा माथेपुरू प्राध्यापक होऊ शकतो हाच माझ्यासाठी एक फार मोठा विषय आहे. आज ज्यावेळेस मी माझ्या त्या भगिनीच्या वडिलांना जाऊन भेटून आलो, त्यांच्या वेदना पाहिल्यानंतर स्वाभाविकच ज्या कुटुंबात असं घडतं आपली मुलगी आपल्या समोर त्यावेळेस असते आणि तिच्यासोबत 1 वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर
त्यांची जी भावना आहे ती माझ्यासारख्याला तर सहन झाली. इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो, म्हणजे ह्याचे किती आतले यांचे कनेक्शन आहे याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे. या राजकीय आश्रयामुळंच या कोचिंग क्लासेसमध्ये अनेक आमच्या भगिनींचे लैंगिक शोषण केलं जातं. याच्यासाठी मी उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, आमच्या भगिनीच्या त्या वडिलांनी सुद्धा ठरवलंय की मागणी करणार आहेत पोलीस अधीक्षकांकडे. आणि इथं मात्र 5,000 मुलं या कोचिंग क्लासेसमध्ये, आणि या 5,000 मुलांमध्ये किती जणांचं लैंगिक शोषण झाले, किती जण आपल्या इब्रतीला घाबरून आहेत, किती जण सोडून गेलेत. आणि याला कारण मात्र 2च व्यक्ती, आणि तिसरा व्यक्ती जो याला राजकीय आश्रय देतो. म्हणून या सर्व प्रकरणाची SIT करणं गरजेचं आहे. जे खरं आहे ते बाहेर येणं गरजेचं आहे. आणि जेवढ्या काही भगिनीवरती या नराधमानं लैंगिक अत्याचार केलाय त्याला सुद्धा पॉस्कोमध्ये फाशीची शिक्षा आहे, ती दिली गेली पाहिजे. म्हणजे या नराधमाचा असा काही प्रकार आहे की अनेक नेत्यांसोबतचे फोटो दाखवायचे आणि तो किती जवळचा आहे या पद्धतीने विषय करायचा, आणि त्यातून आपली आर्थिक बाजू सबळ करून, का हो आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहित असेल की या कोचिंग क्लास चालवणाऱ्या पवार प्लॉटिंगचा धंद्यात कसा आला. आता जे स्कूलचं बांधकाम त्याचं चालू आहे ते रेड झोन मध्ये कसं चालू आहे. रेड झोन मध्ये एखाद्या सामान्य कोचिंग क्लासेस घेणाऱ्या प्राध्यापकाला रेड झोन मध्ये बांधायची परवानगी मिळती कशी. याच्या मागे नक्कीच तुम्हाला राजकीय आश्रय वाटत नाही. आणि जर ते राजकीय आश्रय असेल तर तो नेमका काय आहे, तो आर्थिक आहे का आणखीन याच्यातून काही वेगळं आहे. जसं जसं पुढे होईल प्रकरण जाईल तसं तसं या कोचिंग क्लासवर काय काय धंदे होतात हे सुद्धा पुढे येईल. कदाचित हे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असतील, पण जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय हे थोडंच आपल्यासाठी महत्वाचं आहे, म्हणून आपल्याकडून विषय तो गळाला जाऊ शकतो. पण माझी हात जोडून विनंती आहे, असेच काही नराधाम आहेत की ज्यांच्या अशा प्रकारामुळं आज भगिनी सुरक्षित नाही. मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नवीन SP आल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये सर्व काही अलबेल होणार असा आपल्या सगळ्यांचा समज होता. मी आदरणीय देवेंद्र भाऊला विचारणार आहे आणि त्यांच्याकडून कसल्याही परिस्थितीत या प्रकरणात SIT नेमून घेणार आहे तरच या आमच्या भगिनीला न्याय मिळेल. नाही तर रोज अशा आपल्या भगिनी अबला या नराधामांच्या हाती पडतील आणि त्यांचं सबंध आयुष्य बर्बाद करतील. आज त्या भगिनीच्या वडिलांनी डोळ्यात अश्रू आणून काय सांगितलं म्हणजे आमची अवस्था माझ्या मुलीने पाहिल्यानंतर तिला असं वाटलं की आता आम्ही आमच्या जीवाचं काहीतरी बरावाईट करतोय इज्जतीसाठी.
म्हणून मी हिंमत करून पोलीस स्टेशनला या ठिकाणी जाऊन खरं आहे ते सगळं काही सांगितलं. कुणाच्या घरात आपल्याला या सर्व गोष्टी व्हाव्यात असं वाटतं. एक महत्वाचा, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या 3 लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे. त्यात ज्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं तपास चाललाय, मी जी काय माहिती घेतली एसपी कडनं, तो तपास या नराधमांना कन्व्हिक्शनला नेईल असं मला प्रथम दर्शनी तर वाटत नाही. दुर्दैव आहे बघा, या प्रकरणांचं नाव, आपल्या खानदानाचं नाव पूर्णपणानं बदनाम होऊ नये म्हणून ते पुढे सुद्धा येऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे की अशा नराधम, जेवढे प्राध्यापक जिम्मेदार आहेत तेवढंच त्या प्राध्यापकाला राजआश्रय देणारा सुद्धा व्यक्ती जिम्मेदार आहे. त्यांचे सीडीआर काढणं सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. तुझ्या आईचे वडील एसपी ऑफिसला जाऊन वेगळ्या तपासाच्या बाबतीमध्ये ते स्वतः खुद त्यांच्या अधिकारात ते निवेदन करतील. एक महत्वाची गोष्ट आहे, खरं तर इथं आपल्या जिल्ह्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या गोरगरिबांच्या लेकरांना फीस कमी करण्याच्या आमिष दाखवून वाम मार्गाला लावण्याचे काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. ही जबाबदारीपूर्वक मी आपल्याला सांगतो. मी जस्ट बोलतो जबाबदारीपूर्वक, मी कधी आयुष्यात युटर्न घेतलेला नाही. जे बोललोय ते बोललोय, ते पुरावा सहित येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. पवार सारख्या एजंट मार्फत केलेल्या तक्रारीचे 10-15 फोन, पवारच्या एजंट मार्फत 10-15 फोन तिच्या आईवडिलाला गेले. पालक इज्जतीसाठी मीडिया समोर यायला तयार नाही. ते आमचे नाव ओपन करू नका या अटीवर आम्हाला माहिती सांगतात. म्हणजे किती जण असतील बघा. 3 दिवसामध्ये जर 20 फोन, एक भगिनी आपल्यावर अत्याचार होतो म्हणून पुढे येते, पोलिसांकडे जाते, तक्रार देते, त्याच्यानंतर आई वडिलांना 20 फोन येतात की फक्त आमचं नाव ओपन करू नका, आम्ही आपल्याला माहिती देतो. हा किती भयंकर प्रकार आहे, कुणी करावा? आपल्या आमदाराला, त्याच्या फायनान्शियल पार्टनरला शोभत. यामध्ये माझ्याकडून निवेदन संपलंय. मी उद्याच माननीय मुख्यमंत्री महोदयांना SIT ची मागणी यात करणार आहे आणि एक महिला IPS अधिकारी यांच्या माध्यमातूनच या किरण पवारांच्या, विजय पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे. त्या कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला 2 टर्म मध्ये MITला नीटला
300 मार्क पडतात आणि फायनलला दोन्हीचं टोटल मिळून 700 मार्क पडतात. म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा ज्या ठिकाणी संबंध देशभर आपल्याला पाडून आला, याच्यात सुद्धा हे सामील आहे. आणि हे सुद्धा मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय. माझं निवेदन इथं संपलंय आणि माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना. आपलं माध्यम लोकशाहीमध्ये चौथं स्तंभ आहे. मी 150 दिवस अनुभवलाय आणि 150 दिवसानंतर मी बोललोय. हात जोडून आजही बोलायची अशी घटना झाली नसती तर कदाचित मी आजही बोललो नसतो. पण आपल्या घरातली ही अबला मुलगी, आपल्या घरातली आपली बहीण आहे, आपली लेक आहे, समजून तिला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, एवढीच हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. राईट हँड असल्याचा आरोप करण्यात आलेला होता. जे प्राध्यापक त्यांना अटक करण्यात आली, राईट हँड आहेत आमदार संदीप क्षीरसागर. ते आपल्याला तेच सांगितलं ना की संदीप क्षीरसागर आणि या दोन्ही आरोपीचे CDR काढा. ज्या दिवशी ही घटना FIR घडली त्या वेळेस 11 वाजता हे संदीप क्षीरसागर क्लासेसच्या तिथं होते. ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येतं पोलिसांनी ठरवल्यावर, ते सुद्धा निघेल. एक लक्षात घ्या, आता या मुलांचं काय आणि त्यांच्या फीसचं काय हा विषय तुम्ही विचारताय ते बरोबर आहे. ते प्रायव्हेट कोचिंग आहे, यांना काय नियम आहेत? यांना काही नियम नाही. बेभानपणे कुठं काही चालू आहे. या बाबतीतही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादांना आणि शिंदे साहेबांना मी स्वतः सांगेल की याबाबत या अधिवेशनामध्ये तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगिनीचा लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेसमध्ये असली पाहिजे. फीसच्या बाबतीत एक फॉर्मेट असला पाहिजे. या बाबतीत बोल पोलीस दलावर तुम्ही नौकरीत करताय, कारण बीडमधील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली. परंतु तरी देखील या प्रकरणाचा तपास व्यवस्थित झाला नसल्याचं नाही झाला. जे गोष्ट प्रथमदर्शनी मला दिसते त्या प्रथमदर्शनी तपासामध्ये दिसते आरोपी 2 पकडून विषय होत नसतो. 1 वर्षापासून तिचा लैंगिक अत्याचार चालू आहे, याचा अर्थ हा या 2 व्यक्तीला आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो. 1 वर्ष, मग ते 1 वर्ष कोणाकोणाला माहित होतं? त्या 1 वर्षात आणखी कुणाकुणावर लैंगिक अत्याचार झाले? या मुलीला कुणी यात ढकललं? या सगळ्या गोष्टी यायला नको. त्याच्याकडे पोलीस प्रशासन कुठं पाहतं? ज्या पद्धतीनं ही अटक झाली आहे किंवा स्टेज केली गेली आहे, सीट मधले असणारे लोक पत्रकार जातात, अटक करतात, त्या सगळ्या ही अटक झालेली नाहीच आहे. ही अटक झालेली नाही, हे सरेंडर झाले. सेंट्रल गव्हर्नमेंटने ना कोचिंग क्लासेस रेग्युलेशन बिल 2024 आणलं. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचं 2018चं बिल होतं, पण या क्लासेस वाल्यांनी त्याला विरोध केला. त्या बिलचा जर अभ्यास केला तर ज्या विद्यार्थ्यांना ते कोचिंग क्लास मध्ये सोडायचं त्यांची फीस पूर्ण द्यावी लागते त्या क्लास वाल्याला. हा नियम याच्यासाठी पण आपण आवाज होतो. नक्की साहेब, ज्या दिवसापासून तुम्ही पाहत असाल की ज्या घटना समोर येत आहेत, अशामध्ये अनेक नेते जे आहेत ते बीडमध्ये आले, जे बेंबीच्या डेटापासून ओढत होते, ते मात्र या प्रकरणामध्ये कुठेही पुढे येतात. हे लक्षात घ्या, त्या प्रकरणामध्ये नेमका त्यांना न्याय कुणाला द्यायचा होता का कुणाचं फक्त मंत्रीपद काढायचं होतं? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. आज त्यापैकी एकही माणूस, एकही नेता एवढी मोठी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली असताना ब्रश शब्दानं बोलत नाही, लाज नाही वाटत? अरे आमचं तर तुम्ही सगळं काय काढायचं ते सगळं काढलं ना, आम्ही गप्प राहिलो. पण एखादी बीड जिल्ह्यामध्ये आपला तिच्यावर अत्याचार होतो, ते बाहेर येतं. बाहेर आलेल्या प्रकरण नंतर पैशावाले कोचिंग क्लासेस आहेत,
पण ते बरंच काय, कोण कसं आहे, कोणावर आहे, कोणाच्या जवळचे आहेत, बोलायचं का नको, मग सगळे का सोयरे, ह्या सगळ्या गोष्टी येतात ना. पण एक आहे, कुणी लोकप्रतिनिधी असला तर कमीत कमी त्याच्या अंगात मरेपर्यंत न्याय